शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्यात आलाय तर ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणावं लागेल आणि याची जबाबदारी मुख्यमंत्री यांची आहे असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय। राज्यात न्यायमूर्ती शिंदे समितीने 8 लाख कुणबी दाखले वाटले असल्याचा दावा केला आहे। याचा 2 कोटी कुटुंबांना लाभ होतोय। अशा परिस्थितीत ओबीसी डीएनए असणाऱ्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही यांचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं असा आक्रमक सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांच्या जर ह्या नोंदी जर महाराष्ट्र शासनानं ॲज इट इज स्वीकारल्या, ॲज इट इज अंमलबजावणी केली तर होय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या जर शिफारसी स्वीकारल्या तर तो ओबीसींचा घात केलेला आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा डीएनए ओबीसी असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे। उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, शिंदे समितीचा अहवाल सबमिट झालाय म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना एसबीसी प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं हक्क आणि अधिकार बचावा संदर्भातलं आंदोलन सुरू होईल